बरोबर 1 महिन्यानंतर शिवजयंती येते आणि खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये या टॉपिकवरती व्हिडिओ बनवावा की शिवाजी महाराज हे मांसाहारी होते की शाकाहारी होते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीच गोष्ट बघणार आहोत की आपल्याकडे काही पुरावे किंवा पत्र आहेत का की याच्यामध्ये या गोष्टीबद्दल काही सांगितलं आहे. तर काही पत्रांमध्ये आणि लेखांमध्ये असं आढळतं की छत्रपती शिवाजी महाराज जे होते हे मितहारी असे राजे होते. मितहारी म्हणजे अल्प खाणारे, कमी खाणारे राजे. पण याचा काही पुरावा आहे का? तर नाही. इंद्रजित सावंत हे एक असे इतिहासकार आहेत ज्यांनी सांगितलं आहे की महाराजांचा मांसाहाराला विरोध नव्हता. याचा एक पुरावा आहे की रायगडावर ज्यावेळी राज्याभिषेक होत होता त्यावेळी हेनरी ऑक्झंडन आणि त्याचे जे सहकारी होते यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे की रायरीवरच्या लोकांचा जो आहार आहे हा आहे डाळ, तांदूळ आणि लोणी याने बनलेला एक पदार्थ म्हणजे खिचडी. पण ही जी खिचडी होती ही त्यांना काही आवडली नाही. यासाठी महाराजांनी स्वतःच्या पाहुण्यांसाठी अर्ध्या बकऱ्याचे मांस रोज पुरवावे अशी सूचना दिली होती. मग आता आपण कसं ठरवायचं की महाराज हे शाकाहारी होते का मांसाहारी? तर आपण विचार करायला हवा कुलाचार आणि देवाचार या दोन गोष्टींचा. कुलाचार म्हणजे कुळामध्ये चालत आलेली परंपरा आणि देवाचार म्हणजे देवासाठी काही केलेल्या गोष्टी. तर याचाच एक पुरावा कैलासवासी इतिहासकार औळसकर यांनी प्रतापगडची भवानी या लेखामध्ये लिहिलेला आहे. प्रतापगडच्या भवानीला वेगवेगळ्या दिवशी जसं की दसऱ्याच्या वेळी नवमी आणि दशमीला बकऱ्याची बळी देण्याची प्रथा होती. तसेच रायगडाची जीवनकथा या औळसकरांच्याच पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की रायगडावर सुद्धा दसऱ्याच्या दिवशी एकूण 10 बळी दिले जातात. याचा अर्थ आपण असं समजू शकतो की महाराज मांसाहार करत असो किंवा नसो, पण ज्यावेळी आपण देवाला नैवेद्य दाखवतो यावेळी कदाचित प्रसाद म्हणून त्यांना मांसाहार करावा लागला असू शकतो. काही वेळासाठी ही गोष्ट आपण आता बाजूला ठेवूया आणि त्या गोष्टीबद्दल बोलूया जो पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच लोकांना महाराजांची उंची किती, वजन किती, शाकाहारी होते का मांसाहारी होते यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि यातली एखादी गोष्ट जर त्यांच्यासोबत मॅच होत असेल तर ते स्वतःला महाराजांशी जोडतात. तर या गोष्टीचा विचार न करता महाराजांनी किती मोहिमा केल्या, त्या कशा राबवल्या याचा माणसाने जास्त विचार करावा असं मला वाटतं. त्यांचे विचार घ्यावेत. आपण फक्त शोबाजी करतो, इन्स्टा बायोमध्ये जय शिवराय आणि शिवभक्त असं लिहितो. तर हे न करता पुढच्या जयंतीला तरी लोकांनी सुधरावं हीच एक इच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. जय शिवराय.